फुकटचे मग 250 250 गेले रे माझे. ते नॅशनल कामाला असते चम्मा. अरे टोपी घातले रे. हा हा एक नंबर. फूड मॉलमध्येच खायचं आहे. येऊन जाऊन मॅडम तू तिकडे एक तरी काय खाल्लं ना. आता तुला मी दाखवते. तर कॉम्बो बघा, हे सर्व आपलं मिळालं आहे 280 रुपीजला. शिरा फूड प्लाझाला बाबा जेवण चांगलं नो डाऊट, पण खर्च खूप होतो. हो 8 वर्षांचं पुण्याला. बाप रे क्या बात, एक नंबर. पुण्याला पहिल्यांदा पाहतोय मी डबल हेल्मेट कोणी घातलेलं. आता मला बाईकची इतकी सवय झाली ना, तर गाडी मग कंटाळा येतो. असं बसून फक्त स्टेअरिंग हलवा. इथे याला कोण हेल्मेट घालतच नाही यार. हे बघा ना, कोण पकडत कसं नाही कळत नाही मला. थांबा. अरे थांबतच नाही. बाहेर पडला की कसं होणार. चला तुम्हाला दाखवतो फक्त एक ग्लिम्स या सोसायटीचा. बघा गणपती बाप्पा. नमस्कार. तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल मनापासून स्वागत आहे. म्हणजे अगदीच मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 11 एप्रिल ना. मग 11 एप्रिल आणि वाजलेत ऑलमोस्ट सकाळचे 7 आणि आपण निघालो आहे फायनली आपल्या गाडीने. बरेच महिन्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट लास्ट आय थिंक ऑक्टोबरमध्ये गाडी काढली होती आपण जेव्हा गावी गेलो होतो. त्यानंतर गाडी आपण आज काढली. म्हणजे ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर आपण गाडीने प्रवास करतोय आणि आपण चालू आहे पुण्यामध्ये. आपण आपली असणार आहे 3 दिवसाची शॉर्ट ट्रिप. आज आहे शुक्रवार, शनिवारी राहू आणि संडेला परत बॅक टू मुंबई. कारण स्पृहाला पण सुट्टी पडलेली आहे आणि जे स्कूल आहे फ्रॉम ट्यूजडे. विचार केला आपण एक शॉर्ट ट्रिप मारू म्हणून काही टेन्शन नाही. मी आहे, आमू आहे, माझी सासू आहे आणि स्पृ आहे. चला आता आपण काय करूया, आपण जाणार आहे ऑफकोर्स आपण घेतलेला आहे आता अटल सेतू. अटल सेतूनंतर आपण जो मॅपवर येईल रस्ता तो आपण घेणार आहे. म्हणजे खोपोली लोणावळा करत आपण बाहेर पडणार आहे डायरेक्टली पुण्या साईडला. आणि आपला स्टे असणार आहे कात्रजमध्ये. ॲक्च्युली अमूची मैत्रीण आहे एक. अमूची स्कूल फ्रेंड होती ती. कॉलेज फ्रेंड आहे ती अमूची. की किती वर्षातून बोलली होती या पुण्याला या म्हणून. 12 वर्ष होऊन गेले. हां ॲक्च्युली म्हणजे तिचं लग्न झालं मुंबईमध्ये. ते लग्न ती राहते मुंबईला, लग्न करून शिफ्ट केली ती पुण्याला. आणि तेव्हापासून बोलते पुण्याला या म्हणून. थोडी फ्रेंड विचार केला की आपण आता 3 दिवस सुट्टी आहे ना, तर आपण पुण्यालाच जाऊ. जर पुण्याला जेवढं मला जमेल तेवढं आपण शूट करून तुम्हाला दाखवूनच फॉर शुअर. आपलं स्टे असणार आहे कात्रजमध्ये. तिचं घर आहे कात्रजमध्ये. आपण ते घरीच राहणार आहेत. तर आता आपण मस्तपैकी अटल सेतूला ऑलमोस्ट खूप महिन्यानंतर आलो आहे मी. ॲक्च्युली 5 महिन्यानंतर अटल सेतूमध्ये घेतला आहे ना आपण. म्हणजे आलोच ना आपण. नाही ॲक्च्युली आलोच नाही. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे ऑक्टोबरला गावी गेलो गाडी घेऊन ना, तेव्हाच घेतला होता अटल सेतू. त्यानंतर घेतलाच नाही कारण गाडी काढलीच नाही. कारण आम्ही मस्तपैकी 5 महिने बाईकवरून फिरवतो. आता एवढी सवय झाली बाईकची ना, तर गाडीत चालवायला थोडीशी आता भीती वाटते. नको बिलकुल मी चालवतो. आय एम ओके. तर मंडळी बरोबर 7:15 झाले आणि आपण येऊन पोचलो आता अटल सेतूच्या टोलकडे. टोल भरूया आणि निघूया पुढे. टोल आहे 250 रुपीज. नाही अरे लगेच केलं रे त्यांनी स्कॅन. क्या बात आहे. क्या बात आहे. आमचा हा फास्टॅग आम्हाला लावायचा वरती लावला नाही आहे. तर आम्हालाच कामाला लावणार तो परत. आणि इकडे तुम्ही पाहाल ना, इकडे असं बाहेर पडलं की असं काय म्हणतात त्याला बिल्डिंग टाईप केलेलं आहे. म्हणजे इकडे दुकानं वगैरे असतात ना आपलं टोलच्या बाहेर, ते सर्व या साईडला पण आहे आणि इकडे पण आहे, राईटला पण आहे. मग ते आय थिंक अजून सुरू झालं नाही आहे, पण इकडे वॉशरूम वगैरे अवेलेबल आहे. ते तुम्हाला माहिती नसेल, अटल सेतूला इकडे वॉशरूम वगैरे अवेलेबल आहे. वॉशरूम यूज करू शकता आणि क्लीन वॉशरूम. हो ना मग जेव्हा आम्ही गेलो तेव्हा. मग लास्ट टाइम आम्ही गेलो होतो ऑलमोस्ट काहीतरी 1 वर्ष आधी. 1 वर्ष झालं तेव्हा ना, तेव्हा चांगलं क्लीन होतं. आता माहिती नाही. तर आता आपण उतरून आलो आता जैनपीठ रोडवरच. तर जैनपीठ रोडवर आपण स्ट्रेट जाणार आहे आणि आय थिंक सो मग पुढे मग तो एक लेफ्टला मुंबई पुणे एक्सप्रेसला घेतो, तिकडून आपण जाणार आहे. आणि आता जैनपीठ रोडला काम बघा जोरात चालू आहे. बघा इकडून खाली उतरलं की आपण जातो मुंबई गोवा हायवेकडे. वाजले किती आहेत 7:30 आणि आपल्याला पोचायला दाखवतो आहे ऑलमोस्ट 2 तास 21 मिनटं. मोबाईल खाली ठेवला आहे माझा. तो मोबाईल होल्डर मी कुठला मला आठवत नाही आहे. आय थिंक डिक्कीमध्ये असायला पाहिजे असं वाटतंय मला. बघू आता पुढे थांबून. मॅडम तुम्ही काय खातात? लास्ट टाइम तो आपला बालाजीचा ट्रक न भेटला ना, म्हणून मी आता लेस वेफर्स खाते.
का बालाजी ट्रकवाला गेले ना लास्ट टाइम आम्ही आलो होतो, तो ट्रक पुढे होता. एकाने कमेंट कोणी कमेंट पण केली होती बालाजीचा पेपर ट्रक म्हणून तो गेला. तो आम्ही लेस एन्जॉय लेस. काय सांगायचं, सकाळी 7:30-9 वाजले मॅडम वेफर खातात. आता पण खातोय. तुझं खाला? मस्त मस्त. आता माझ्या लक्षात नाही आलं, अटल सेतू घ्यायची गरज नव्हती मला, कारण मी जर आपला नॉर्मल वाशी टोल आलो असतो ना, वाशी टोल पार करून आपण डायरेक्टली कळंबोळच्या इकडे आपला एक्सप्रेसवे घेतला असता मी. हो रे, सायन्स सकाळी ट्रॅफिक पण नसतं. फुकटचे मग 250 गेले रे माझे. ते नॅशनल कामाला असते चम्मा. अरे तुला टोपी नाश्ता घातली रे, लक्षात नाही आला माझ्या. बघा आत्ता माझ्या लक्षात आली गोष्ट. नाश्ता कॅन्सल. प्रॉब्लेम कसं आहे ना, आता एकदा फ्रीवेवर चढलो ना आणि अटल सेतू दिसला, गाडी ऑटोमॅटिक तिकडेच जाते. लफडा ते झाल्या पण नाही. लाल परी. हो गाडीवर लिहिले बघा लाल परी. क्या बात आहे, सही आहे. आणि ह्या रोडला खूप सारे आपले हे आहेत, स्पीड ब्रेकर्स आहेत. गाडी आरामात चालवा. फुलं बघ. येताना मला घ्यायला पाहिजे होता अटल सेतू, हो ना, चालला असता. येताना बरोबर आहे, कारण ट्रॅफिक लागेल. जाताना फुकट घेतला, नॉनसेन्स. तुझा नाश्ता नाही? त्याच्या हे बघा इकडे लिहिले बघा, टोल एक्सप्रेसवे 500 मीटर. इथून आपला घ्यायचा आहे लेफ्ट. बघा हा आपला घ्यायचा आहे लेफ्ट, पुणे वाया एक्सप्रेसवे. चला, आपल्याला पहिला टनल म्हणजे बोगदा लागलेला आहे. काय नाव आहे टनलचं? भातन टनल. भातन टनल. हा एक नंबर. टनल में लाइटिंग चुम्मेश्वर आहे, एक नंबर चुम्मेश्वर आहे. तर मंडळी 8 पावणे 8 झालेले आहेत. तर आपण आहोत आता एक्सप्रेस वेला ना. सकाळ मॅडम काय खातात बघा, चॉकलेट माय फेवरेट. अरे देवा. आणि एक हिने बॅगेतून काढलं तर ही आली बाहेर लगेच, पाडून थोडी आली. किती वाजलेले आहेत? 8. म्हणजे 8ला अजून 10 मिनटं आहेत अजून. तर आता मॅडमला करायचा नाश्ता पाणी. आला पण मॅडम परत मॅडम आला. म्हणजे सर्वांनाच करायचं आहे. तर मी काय म्हणलो 10 वाजता पण पोहोचतोय पुण्याला, म्हणजे तिच्या घरी अमूच्या मैत्रिणीच्याकडे. तिच्याकडे नाश्ता करू ना 10 वाजता. आणि तसाही आपण मुंबईला पण 10 वाजता नाश्ता करतो. नाही पण त्यांना फूड मॉलमध्येच खायचं आहे. जाऊन मॅडम तू तिकडे एक तरी काय खाल्लं ना, आता तुला मी दाखवते बरोबर. हे बरं आहे रे. म्हणजे मी रेडी आहे अमूच्या मैत्रिणीच्या घरी खायला, पण मॅडमलाच खायचं आहे फूड मॉल. तू तिकडे फूड मॉल काय असं मी खाणारच. काय खायचं का मी खाणारच ना, साधी गोष्ट आहे. तर खाऊन दाखवते बरोबर. मी खाईल तर बरोबर तिकडे. वडा लेके आओ, मेंदू वडा, बटाटा वडा 2 लेके आओ, 4 लेके आओ. नाही 2-4 काय वेडी आहे काय? 2-4 काय. आता पुढे आपल्याला लागेल ना फुटबॉल. इकडे पण आहे, किती लागतात मला पण आठवत नाही नीटपणे. हा मग पुढच्या पुढे करतोय आपण. कमारीत ना साहेब. चला, बाकी प्रवास एक नंबर, सुंदर चालू आहे, सुंदर आहे. किती दिवसांनी गाडी चालवतो ना, असं दिवसांनी पण किती महिन्यांनी गाडी चालवतो ना, खूप बरं वाटतं. आणि खूप लोकांना ॲक्च्युली गाडीतले व्लॉगसुद्धा पाहिजे होते, तर त्यांना सुद्धा पण आपल्याला असेच कधी व्लॉग द्यायचे होते. आपली लालपुरी आपल्या बरोबर. येस, लालपरी. हा परत लालपरी आले, क्या बात आहे. लालपरी का साथ सोडत नाही आपल्याला. लालपुरी आपल्या आयुष्यभर आपल्या बरोबर. येस. फलटणची. चला, पुढे आता आला अजून एक टोल. तुम्हाला टोटल टोल पण सांगेन आपलं किती लागले. अटल सेतूचा तो फालतू मी लागलाय, फ्रँकली बोललं तर. तू नाश्ता नाही करणार ना, होईल आपला. हां, फास्टॅग स्ट्रेट असेल. ओके, अच्छा, तो वाला लेफ्टवाला कॅश आहे आणि हे सर्व फास्टॅगवालेच आहेत. आपलं व्हॅलिड फास्टॅग आहे, टेन्शन नाही. गप्पे, फास्टॅगवाली बाई आहे बघा, फास्टॅगवाली बाई. इकडून लेफ्ट मारलं की आता येतं खोपोली एक्झिट आहे. आणि इकडे लेफ्टला आहे फूड प्लाझा. त्याचा पण बोर्ड आहे. कोणाचा? फूड प्लाझाचा बोर्ड आहे. हां, ऑफकोर्स असतोच ना, लोकांना कळलं पाहिजे ना. चला, आता आपण चालू आहे फूड प्लाझाला. मॅडमला लागली आहे भूक.
परत आता हा कुठे गाडी पार्किंगच बांधली होतात, पार्किंग बघायला पाहिजे आता मेन म्हणजे. आणि इकडे Parking असते. पेट्रोल पंप वगैरे आहे, टेन्शन नाही. तर आपल्याला फायनली पार्किंग मिळाली आहे. आज फ्रायडे इतकी गर्दी नाही आहे, पण उद्या मजबूत होणार आहे फॉरेस्ट शहर. आणि आपला टोल माहिती किती गेला? तो टोल गेला, मेसेज आला आहे मला, 240 रुपीज टोल गेला आहे. म्हणजे 250 अटल सेतू आणि हा 240, 500 टोललाच गेले. तो अटल सेतूला सवाला मला लागतो आहे जीवाला, दोन्ही टाइम तू खाणार नाही. जीवाला लागतो. नाही नाही, तो सेकंड टोल पाहिजे होता, पण फर्स्ट टोलचा जीवाला लागतो मला यार. ठीक आहे, असू दे, काय करणार आता. इकडे ऑप्शन पाहाल ना, ऑप्शन खूप आहे. स्टारबक्स आहे, KFC आहे, सबवे आहे, साऊथ इंडियन आहे, कैलाश पर्वत, ज्यूसवाला, आपला महाराष्ट्र, मॅक कॅफे, मॅकडॉनल्ड, श्रीकृष्ण वडापाव. अरे वडापावला पण आहे, क्या बात आहे. कैलाश सरोवर, खूप ऑप्शन आहे ते. चिक्कीवाला पण आहे, बोबा नाही का, बोबावाले. आणि इकडे बुक्स वगैरे मिळतात. सुपर सेबी उपर. मॅगडीन आहे, सकाळ सकाळ मॅगडीन. आपण वडापावला बघूया. गहन डिस्कशन चालू आहे काय खायचं आहे, कारण ऑप्शन खूप आहेत ना. हो बोल. तर आपण आलेलो आहोत श्रीकृष्णा वडापावकडे ना. ते कॉम्बो ऑफर खूप आहे तिकडे. तर आपण मिसळपाव, वडापाव, कॉफी, पोहा, उपमा, शिरा, कॉफी हे 2 घेतो कॉम्बो आपण. खूप ऑप्शन आहेत. हां, कॉफी वगैरे आहे ना, काय विचारतो. तर आपला तिकडे ऑलमोस्ट झालं आहे रेडी. 2 कॉम्बो मिल. आणि यांच्याकडे चहा नसतं, फक्त कॉफी असतं. आपण कॉफी घेऊ. 2 कॉफी बदल ना, ये दोनों मिले ना. ओके, थँक्यू. ये दे ना टिश्यू पेपर. तर कॉम्बो बघा, हे सर्व आपलं मिळालं आहे 280 रुपीजला. शिरा, उपमा, पोहा, मिसळ, पाव, वडापाव, 2 कॉफी. नॉट बॅड हो ना. तर इकडे आपण जे आता कॉम्बो ऑर्डर केला होता ना, जरा पोहा चांगला आहे, अमूक मिसळ चांगला आहे, चांगला आहे, इवन वडापाव चांगला होता है ना. हा, उपमा, शिरा, पोहा, वडापाव पण सर्व आयटम चांगले आहे. इवन कॉफी पण चांगली आहे. पण काय झालं, तिकडे एक संडे दिलं, एक संडे. ते आम्हाला ॲक्च्युली आत्ता दिसलं. आणि फ्रायडे पण होता. त्यामुळे तेच म्हणत होते आपण तर अंडर कधी घेतलं असतं ना. व्हेज खातो माझी काही नाही. मॅडम फिरत आहेत, मॅडम ते बघलीच नाही, घेतल्यावर बघते. आपलं काय माहिती, एक संडे एवढं लहान दिसत पण नाही, लफडा ते आहे. हा फ्रायडेला तो व्हेज खाटलं. फ्रायडेला व्हेज खायचं म्हटलं तर ठीक आहे, आपण पुण्याला खाऊ ना आपण मस्तपैकी चिकन वगैरे. चला फायनली निघतो आपण इकडून. मग वाजले की बाबू, हे जरा पकड. अजून काय घेत आहेत तिने? आता मोमो पण घेतले बाबूसाठी हो ना वेगळी. बाबूला मोमो, अरे किती मोठा आवाज आहे रे. बाबूला मोमो पाहिजे होता, बाबूला मोमो पण घेतले. कुठचा मोमो? चिकन मोमो की काय मोमो? चिकन मोमो. सकाळला कोण मोमो खातं यार. आणि हे पण घेतलं हो. आणि वाजलेत बरोबर आता 8:30. मोमो पण घेतलं आहे आणि आता हे सिंगजाने पण घेतले. काय येतो ते बरोबर आहे. काय रे बाबा, इकडे तुम्हाला चिक्की बिक्की सर्व मिळेल ना, इकडे अवेलेबल आहे. मी असं म्हणेन, फूड थांबण्यापेक्षा ना बाहेर कुठे आपला हॉटेल वगैरे असतं ना तिकडे थांबा. चहा यायला फालतूमध्ये खर्च होतो. 280 रुपये नाश्ता, 200 रुपये मोमो. आणि इकडे पण काय ते पान वगैरे घेतलं तिकडे ऑलमोस्ट कधी 240 रुपीज. म्हणजे आपल्या 800-900 रुपये गेले. त्याच्यापेक्षा त्याला कुठे असं बाहेर थांबलं परवडतं. गाडी कुठे गेली माझी? हां आली. हां खरोखर असं म्हणून कुठे बाहेरच थांबा फूड प्लाझाला. बाबा जेवण चांगलं नो डाऊट, पण खर्च खूप होतो. बाबू तुझा मोमो कसा आहे का? मस्त आहे. मग माझा मोमो मस्त आहे. 6 पीस आपल्याला पडले 200 रुपये. जेवण चांगलं आहे, पण क्वांटिटी खूप जास्त होती. आपण जे कॉम्बो घेतला ना त्याची क्वांटिटी खूप जास्त होती. त्यापेक्षा 4-5 वडापाव घेतले परवडले असते. याला 2 गोष्टी असं झाल्या की पैसा खर्च केल्यानंतर कळलं की यार नाही केला पाहिजे होते. ते असंच असतं नेहमीच आहे. अरे मला वाटलं कमी मी येणार, आता काय माहिती एवढं जास्त येणार. मस्त अंडावाला होता यार. तू अंडा विचारलंच नाही? लगेच नसतो.
नाही मला वाटलं तू ते अंड घ्यायला गेलीस का तू? मी पोहाने काय खाल्लं? पोहाची मस्ती, पोहा खाते, शिरा खाते, उपमा खाते, सर्व खाते ती. तिकड होतं मिसळ मग काय खाणार ती? मिसळ तिकट होती, हो मिसळ तिकट होती, पण पोहा वगैरे चांगला होता. मिसळ तिकट होती नो डाऊट. काहीच नाही खाल्लं मी, एक पाव खाल्लं. तुझा प्रॉब्लेम आहे, एवढं आयटम तू खायला तुझा प्रॉब्लेम आहे. तो घेताना बरोबर घे 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 घे, खाताना नको 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 असं असतं. आता इकडे पुढे पण इकडे राईटला पाहाल तुम्ही कामं सुरू आहेत रस्त्याची. कामं कधीच संपत नाही, कुठे पण जाऊ तुम्ही. चला पुढे आता लागला आहे थर्ड बोगदा. नाही सॉरी, बोगदा तिकडे आहे, जाताना आहे. बाहेर पडताना बोगदा, मला बोगदा लांबून त्याला मला बोगदा येतो नाही बघा, बाहेर पडताना बोगदा येतो. इकडे ना ट्रक ट्रॅफिक खूप असतो. हा गाडी खूप आरामात चालते, सॉलिड ट्रक ट्रॅफिक असतो. आता पाठी ट्रकची लाईन लागली होती. लोणावळा इज जस्ट 8 किलोमीटर अवे. लोणावळा पोचलो म्हणजे शॉर्ट म्हणजे आपण. चलो लोणावळा. किती वाजले मग? वाजले आहेत 9:10 कमी. ते सकाळी 6:30 निघालो. 6:30 निघालो आपल्या कधी ना. हां 6:30 निघालो, 9 वाजता लोणावळा टच. तर पण नाश्ता वेळी काय थांबलो म्हणून नाही थांबलो असं तर 8लाच टच झालो असतो. काय केलं असं 8ला टच करून तू? अरे हिरवगार जरा पाहिजे असं. चला अजून एक बोगदा लागलेला आहे आणि बोगद्यामध्ये थोडा ट्रॅफिक आहे. उद्या जास्त ट्रॅफिक होईल का, लॉंग विकेंड आहे ना, शनिवार रविवार सोमवार. खंडाळा आणि लोणावळा लेफ्टला आपल्या या पुण्याला स्ट्रेट वाया टोल एक्सप्रेस वे स्ट्रेट ना मग. चला चला आता पुढे आपण निघालो 160. नो ट्रॅफिक नथिंग. ट्रॅफिक मोस्टली ते लोणावळा साईडलाच होतं. एकदा लोणावळा आपण एक्झिट केलं ना तर मग काही टेन्शन नाही आहे, पण ट्रकवाले असतातच फॉर शुअर. बघा आता पुण्याला दाखवतोय. किती पोचला म्हणून मिनटं? 1 तास 20 मिनिटं. 1 तास 20 मिनिटामध्ये आपण पुण्याला पोचू. पुणे राहिले 52 किलोमीटर, बँगलोर 888 आणि कराड 220. चलो बँगलोर. सातारा 162, कोल्हापूर 277, हिंजवाडी 42. आता एक बरं एक्सप्रेस वे म्हणून ना रप्पारप जातो म्हणून रप्पारप. आणि मी पण पुण्याला किती मामू वर्षांनी आलो नाही. हो खूप वर्षांनी, खूप म्हणजे पुण्याला ॲक्च्युली आम्ही खूप वर्षांनी जातो आहे. म्हणजे मला आठवतं आहे पप्पा होतो, पप्पा ट्रेन पप्पा होते तेव्हा आलो होतो पुण्याला. तर बाबू किती वर्ष सेकंड बर्थडे केला पुण्याला तरी 8 वर्ष. 8 वर्षानंतर काय खरोखर? आता 10 वर्षाचे पप्पा. नाही ते कळलं मला. 8 वर्षांनी पुणे आलो आपण. हा पुण्यात कुठे गेलो आपण? होतं आता बाईकने गेलो नॉर्मल ऑन द वे रोड भेटला म्हणून पुण्यात आपण प्रॉपर आलोच नाही. हां यार, म्हणजे लास्ट टाइम मला आठवते 8 वर्ष झाली. म्हणजे बाबूचा सेकंड बर्थडे आम्ही पुण्यामध्ये गेला होता. माझं ऑफिसचं गेस्ट हाऊस होतं तिकडे गेला होता. त्यानंतर आलोच नाही. एकदम मध्ये आलो होतो जेव्हा बजाजनी बोलवलं होतं आपल्याला. ते कुठची गाडी करायला? आपली CNG बाईक लॉन्च झाली होती ना, तेव्हा त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, तेव्हा गेलो होतो. मग त्याचीच गाडी होती. सकाळी संध्याकाळी परत. त्यानं फक्त त्यांच्याच त्या वर्कशॉपमध्ये गेलो होतो तेवढं. काय कुठे फिरलो नव्हतं. हो 8 वर्षांचं पुण्याला. बापरे क्या बात, एक नंबर. थँक्स टू माय फ्रेंड. कशाला तरी पण गेलो असतो. तर काय आता पुण्याला काय फिरणार आहे, कुठे जाणार अजून काही ठरवलं नाही आहे. ऑफकोर्स आमची मैत्रिणी जे आहे ते जे इस्कॉन टेम्पल आहे तो बघा. हां इस्कॉन टेम्पल वगैरे आहेच ऑफकोर्स. पुण्याला स्पॉट खूप आहेत, पण आपण सिटीमध्ये सिटीमध्ये नको. आपण जरा बाहेरच फिरू. सिटीमध्ये त्याला ट्रॅफिक खूप असतं, गाडी चालवतो वाहन होतो आणि काय नाही. जरा बाहेरच फिरायला पण. बाकी गार्डन तिला गार्डनच पाहिजे असतं बापूला आणि काय सोसायटीच्या खाली गार्डन मध्ये ते गार्डनच आहे सोसायटीमध्ये. हां ती बोलली पण गार्डन आहे. बाकी रस्ता एक नंबर. प्रवास चुम्मेश्वर एक नंबर. हां एक नंबर रस्ते. वाटत पण की आपण पुण्याला आलो पोचायला येतोय. तर काय कसं वाटणार? अशी आरामदायक सीट, AC आहे, ड्रायव्हर आहे बरोबर. तर नाही आली द्यायला ना घरी. एकदा पण नाही
तर बघ कशी मैत्रिणी आहेत. चुप. नॉनसेन्स. तुम्ही पाठवलं तिने ना? व्हिडिओ कॉल केला होता म्हणते. आपला हा लागलाय 4था टनल बोगदा. 4था. पुढे अजून लागलाय टनल बोगदा. हा तुमचा 5वा बोगदा आहे, पण हा छोटूच आहे. छोटो. इट इज छोटो. पेपेटन. कामशेट. श्रीवीर. हा बस बोललेलं तर श्रीवीर. क्या बात आहे. आमचीच बस आहे, आम्ही दिले भाड्यावर. स्वतः आता गाडीवर. हा, क्या बात आहे. सही. मामा. चला तर इकडे आता पुढे आपला अजून टोल लागलेला आहे. हा 3rd टोल आहे. पहिला होता अटल सेतू, जो तुम्ही स्किप करू शकतात. 2nd टोल लागला आपण जेव्हा आपला एक्सप्रेसवर चढलो तेव्हा. आणि आता 3rd टोल. आणि आपली ही फास्टॅगवाली बाई. फास्टॅग लेडी. अरे देवा माझ्या, आपण रॉंगमध्ये घुसलो यार. ठीक आहे, चल ना. इकडे फास्टॅग आहे की माहिती नाही. आपण ॲक्च्युली कॅश मी घेतो असं वाटतंय मला. No cash, all toll payment via FASTag only. No cash payment. All toll payment via FASTag only. ओके ओके ओके. Okay, so I can work here. FASTag. ठीक आहे, चला. FASTag. पहिला टोल लागतो जीवावर रे बाबा माझ्या. अरे गप. खरोखर यार. बालेवाडी 26, कराड 198, तळेगाव 4. चला. सॉरी, तळेगाव. चला आपलं आता एक्सप्रेस वे संपलेलं आहे. मोठाच्या मोठा बोर्ड लिहिलं आणि आता आपण नॉर्मल आपल्या हायवेला आलेलो आहोत. वाजले आहेत 9:38 आणि पोचवलं दाखवतो ऑलमोस्ट 1 तास. रेवते लेफ्टला आहे. रेवते गाव असेल. हो, पुण्याला पहिल्यांदा पाहतोय मी डबल हेल्मेट कोणी घातलेलं. सहसा पुण्याला हेल्मेट घालत पण नाही. डबल हेल्मेट बघतो मी. क्या बात आहे. सही आहे. काल मार पडला. रावते लेफ्टला. तर आता एक्झॅक्टली कुठे पोहोचलोय काय आयडिया नाही आहे. आम्ही कुठे दिसतो का बोर्ड लिहिलेलं. बाजूला डिकॅथलॉन आहे, मॅकडी आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. शाखा बघ बँक ऑफ महाराष्ट्र काय लिहिले. आवाज काय. आवाज गाव आहे. आवाज विकत शाखा. हा नाही ग, तो हे असेल. अरे आवाज असेल काय माहिती कुठं वाले. बाजूला आदी ग्रुप आहे. खूप काय ऑप्शन आहेत. खूप काय गोष्टी आहेत. पण आणि थोडंफार ट्रॅफिक पण लागलं इकडे आता. तर इकडे काय RD बायपास काय तर लिहिलं. नाही ते नाही, रोड बायपास आहे. तुला विचारतो मी पण. तर मंडळी, तर इकडे ट्रॅफिक झालं आहे चांगलंच. स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे. काय बायपास आहे, कामं सुरू आहे, कोणास ठाऊक कळत नाही. पण तो ब्रिज मस्त बांधला आहे. तो अजून तो सुरू नाही टाकेल कोणास ठाऊक. साईडला तो बघा ब्रिज, त्या साईडला. हां, मग इथून ट्रॅफिक कमी होईल खरी गोष्ट. तो कसला आहे. तो गाडीचा ब्रिज आहे ना का मोनोरेल वगैरे आहे. हां, मोनोरेलचा ब्रिज. तो पुढे स्टेशन आहे बघा तिकडे. हां, मोनोरेलचा ब्रिज आहे तो. हो 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 हो. महागोळे मेट्रो स्टेशन असं लिहिलं होतं काहीतरी इकडे. महागोळे. अरे टुक काय, आम्ही जाऊ नको. मस्त पाठवून हॉर्न चालू असते. चला सुटलो बाबा एकदा. तर आपल्याला ॲक्च्युली पुणे सिटी पाहायला गेलं तर लेफ्टला लागते. इकडे बोर्ड लिहिलं बघा, पुणे सिटी लेफ्टला. ते बघा तिकडे पुणे सिटी तिकडे आहे. पण आपल्याला जायचं आहे पुढे, कारण आपल्याला इथे कात्रजला त्यासाठी. कात्रज देहू रोडकडे आपल्याला घ्यायचा आहे तो बायपास रोड. हो ना, तोच आहे ना. हां, कात्रज देहू रोड बायपास. आपण तोच घ्यायचा. कोथरूडला पोचलो. कोथरूड. वाजले आहेत 10:08. किती मिनटं. हाफ एन आवर मोर. म्हणजे 10:30पर्यंत, 10:30 पावणे 11पर्यंत पोहोचतो. जर नाश्ता पण थांबवला नसतो तर 10लाच पोहोचलो असतो आपण. आता मला बाईकची इतकी सवय झाली ना, तर गाडी मग कंटाळा येतो.
असं बसून फक्त स्टेअरिंग हलवा. बाईकला कसं असतं आपण मग छानपैकी नजारे पाहत, ऑफकोर्स इकडे पण नजारे पाहतोय पण गाडीवर, पण बाईकवर जास्त दिसतात फॉर शुअर. मस्तपैकी मधून काढतोय आरामात. लोक आपल्याला मस्तपैकी बघतात कारण आमचे शिंग असतात पाठी, ऑनवाले शिंगाचं हेल्मेट. लोकांची हाय करत जातात, किती बरं वाटतं. पण लोकांची डायरेक्ट आपण होतो कनेक्ट जो आपण असतो बाईकवर त्यासाठी. आता गाडीचं कंटाळलं तुम्हाला. हां, गाडीमध्ये कम्फर्ट लेवल खूप आहे कारण AC वगैरे चालू असतो, चार्जिंग बिंदासपणे काय टेन्शन नाही. ते मी चालू का आपण तर अजून कंटाळा येईल मग आता रिकामी बसायला. बरोबर, बाजूला तो जमणार नाही बसायला मला, अशी अवस्था माझी. तू वरती छपरावर बसवते. वा वा वा. आता किती मिनटं? 28 मिनिट्स. तर कात्रजला आपल्याला इथून खाली जायचं आहे. वरती डायरेक्ट सातारा कोल्हापूर. आपला इथून घ्यायचा आहे हा खालचा रस्ता. ज्योतिबाच्या नावानं चांगला स्ट्रीट आहे ना माझा डायरेक्ट. यस यस यस. चलिए हम तुमको बताते हैं. इथे याला कोण हेल्मेट घालतच नाही यार. हे बघा ना, कोण पकडत कसं नाही कळत नाही मला. कोणच दिसत नाही मला हेल्मेट घालताना. ट्रॅफिक दिसलं पाहिजे ना. हो, अजून ट्रॅफिक मुंबईलाच बनले आपल्याला. बरोबर यार, कोणच नाही घालत. हार्डली कोण घालतं मॅन. लेफ्ट रोड ना. हा ओके, आपला घ्यायचा लेफ्ट रोड. बरोबर, राईटवाला घेतला तर आपण पुन्हा. हां तर काय. चला आता आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे आणि इकडे बोर्ड आलेला आहे आय लव कात्रज. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. तर आता ऑलमोस्ट राहिले फक्त 13 मिनटं पोचायला आणि इकडे ब्रिजचं कामं सुरू आहे. हां, इकडे रस्ते जरा कशा कळत नाही ज्या आयला. अरे थांबा, अरे थांबतच नाही कोण, सरळ घुसतात आयला. इकडून आपला घ्यायचं राईट. इकडे अरे कोण पुक करतं कधीपासून. हे बघा, श्रीरामाचं मूर्ती बांधली आहे, चौकस आहे. अरे देवा. आणि इथून आपला राईट घ्यायचा आहे. हा राम चौकच आहे ना. हो, राम चौकच आहे म्हणून. हा, श्रीराम चौक. इकडे घ्यायचं ना आपल्याला. तर आता राहिले फक्त 4 मिनटं पोचायला आणि आमूची मैत्रीण खाली उभी आहे आपलं स्वागत करायला. कारण मी पहिल्यांदा जे घरी जातोय तिला बोललोय मी हार, श्रीफळ, मग थाल वगैरे. दगड तुला, मला फुल आणि फुलगुच्छा. तुला दगडा. हां, फुलगुच्छा. बस आता पोचतोय बस 4 मिनटात पोचतोय आपण, टेन्शन नाही. बाकी प्रवास खूप छान होता, सुंदर होता. फक्त पुण्याला आलं की थोडं ट्रॅफिक लागलं आणि काय ठिकाणी जर रस्ता कामं सुरू आहेत. बाकी चुम्मेशे प्रवास एक नंबर. आणि कडक ऊन असणार आहे. आता तर कळत नाही कारण आपण AC मध्ये बसलोय. बाहेर पडलं की राईट. ठीक आहे, नर्सरी पण आहे बघ. या घ्या बात आहे. चला नर्सरी. राईट मग स्ट्रेट. तर इकडे सर्व सोसायटी वगैरेच आहे या साईडला पूर्णपणे. बघा इकडे पूर्णपणे तिकडेच राहते कुठेतरी. बिल्डिंगचं नाव कधी बोलली ती आठवत नाही मला पण आता. का तिने डायरेक्ट आपलं लोकेशन पाठवलं. अच्छा, ह्या सोसायटीमध्ये 3 व्ह्यूज आणि मग स्ट्रेट आहे. सरळ वरती. हो, सोसायटी एक नंबर आहे रे. बोलते ना गार्डन चांगलं आहे तुझं. पुढे येईल ग. थांब जरा 1 मिनिट, आता बघू दे एक्झॅक्टली कुठे. नाही तर आमूची ही मैत्रीणला ह्याच्या घरी आपण आलो आहे. ह्यांचे हजबंड आणि हे बघा यारो. सोसायटी खूप छान आहे. 3 ज्वेल्स नाव आहे. खूप छान सोसायटी, मस्त एक नंबर. आपण गाडी मस्त पार्क केली शेडमध्ये, ते एक मोठी गोष्ट आहे. चला आता बॅग काढूया, जाऊ घरी. तर मंडळी काय ते आता 11 वाजले आहेत आणि आपण कधी 11:15 काही पोचलो आपल्या लालनाच्या घरी. खूप छान सोसायटी, खूप छान घर आहे, मस्त आहे. आणि या सोसायटीमध्ये तुम्हाला सर्व आहे इकडे. म्हणजे आपलं लॉंग टेनिस, स्केटिंग, बास्केटबॉल सर्व आहे. प्लस मी इंस्टाग्रामवर आपला मेसेज पण टाकला होता, प्लस यूट्यूबवर पण लिहिलं होतं आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये की मी पुण्याला आहे, कोणाला भेटायला नक्की भेटू म्हणून. तर मला आले 4-5 लोकांचे मेसेज आले आहेत. कसं वर्कआउट होतं ते आपण पुढे पाहू. त्यांना मेसेज केला आहे मी, आपली कात्रजला वगैरे आहे. तर जमलं तर आपण संध्याकाळी भेटू, बघू जे काय तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. आता ब्लॉगकडे आपण एंड करू. तर तुम्हाला कसा वाटला आपला हा ट्रॅव्हल ब्लॉग होता मुंबई टू पुणे.
ऑलमोस्ट 8 वर्षानंतर आपण पुण्यामध्ये आलो आहे. ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर आपण आपल्या गाडीने प्रवास केलेला आहे, म्हणजे आपला 4 व्हीलर प्रवास केलेला आहे. खूप भारी, म्हणजे खूप भारी वाटलेलं आहे. तर आता व्लॉग एंड करू. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. चला, तुम्हाला दाखवतो फक्त एक ग्लिम्स या सोसायटीचा. बघा. चला, बाय.